हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, आमच्या घराच्या शेजारीच त्या राहायच्या. वयाने माझ्यापेक्षा मोठ्या, पण व्यक्तिमत्वात एक वेगळीच जळाली असलेली मावशी. साधं राहणं, शांत बोलणं, पण डोळ्यात एक न सांगता येणारी चमक. मी सकाळी बाहेर पडताना त्या नेहमी अंगणात दिसायच्या. कधी फुलांना पाणी घालतात, कधी तुळशीजवळ शांत उभ्या. पहिल्यांदा लक्ष गेलं ते त्यांच्या नजरेवर, सरळ बघणारी पण खोलवर काहीतरी सांगणारी. एक दिवस सहज म्हणाल्या, आजकाल खूप थकलेला दिसतोयस. त्या एका वाक्यात काळजी होती आणि मला पहिल्यांदा जाणवलं, ही साधी ओळख नाही. हळूहळू बोलणं वाढलं. दुपारी निवांत वेळेत, संध्याकाळच्या हवेत, अंगणातल्या खुर्चीवर त्या बोलताना मुद्दाम थोड्या जवळ यायच्या. हातातल्या काचांचा आवाज, ओढणी नीट करतानाचा क्षण सरळ नकळत मनात ठासत गेलं. एकदा पाऊस पडत होता, वीज गेली होती. अंधुक प्रकाशात त्या म्हणाल्या, असं एकटं वाटतं कधी-कधी. त्या क्षणी शब्द कमी पडले. हवेत काहीतरी वेगळंच होतं. आकर्षण, दडलेली भावना आणि न बोलता समजलेली ओढ. त्या दिवसानंतर प्रत्येक भेट वेगळी वाटू लागली. नजरा जास्त वेळ थांबू लागल्या. शब्द कमी आणि अर्थ जास्त. ही गोष्ट इथेच थांबत नाही. त्या पावसाळी संध्याकाळनंतर काहीतरी बदललं होतं. आम्ही पूर्वीसारखंच बोलत होतो, पण मौन जास्त बोलकं झालं होतं. सकाळी बाहेर पडताना त्या हसून म्हणायच्या, आज उशीर झालाय वाटतं. त्या एका वाक्यात लक्ष होतं आणि त्या नजरेत थोडीशी काळजी, थोडीशी ओढ. मी जाणून बुजून संध्याकाळी लवकर यायला लागलो, कारण त्या वेळेला मावशी अंगणात असायच्या. हातात चहा, चेहऱ्यावर शांत भाव, पण मनात वेगळीच हालचाल. एक दिवस म्हणाल्या, आज घरात एकटीच आहे, थोडा वेळ बसशील का? त्या प्रश्नात आग्रह नव्हता, पण नकार देणं कठीण होतं. घरात हलकासा सुगंध होता, खिडकीतून येणारा वारा आणि आमच्यातील अंतर हळूहळू कमी होत होतं. त्या बोलत होत्या त्यांच्या आयुष्याबद्दल, कधी अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांबद्दल, कधी न सांगितलेल्या भावनांबद्दल. मी ऐकत होतो, पण मन त्यांच्या हावभावांकडे जात होतं. बोलताना हाताची हालचाल, कधी ओढणी सावरताना येणारा अस्वस्थता. अचानक त्या थांबल्या, माझ्याकडे पाहिलं. क्षणभर शांतता. कधी-कधी त्या हळूच म्हणाल्या, कुणी समजून घेणारं असणं खूप गरजेचं वाटतं. त्या वाक्यात प्रश्न होता, उत्तर शब्दात नको होतं, फक्त उपस्थिती. त्या क्षणी आमच्यातील काही ठरलं नव्हतं, पण श्वासांची सीमा दुरूस्त झाली होती. दरवाजापर्यंत सोडवताना त्या थोडा वेळ हातात हात राहिल्या. तो क्षण लहान होता, पण मनात खोलवर गेला. ही फक्त सुरुवात होती. त्या दिवसानंतर आमच्यात काहीतरी ठरलेलं नव्हतं, पण प्रत्येक भेट अर्थपूर्ण होत चाललेली होती. सकाळी दिसल्या की त्या आधी हसत. तो हसणं आता औपचारिक नव्हतं. त्यात ओळख होती आणि थोडीशी अपेक्षा. एका संध्याकाळी अशीच शांत होती. आकाशात हलका गुलाबी रंग पसरलेला. मावशी अंगणात बसल्या होत्या. केस मोकळे, चेहऱ्यावर थकवा. आज मन जरा भारी आहे, त्या म्हणाल्या. मी काही न बोलता शेजारी बसलो. कधी-कधी शब्द नको असतात, फक्त कुणीतरी जवळ असणं पुरेसं असतं. त्या बोलायला लागल्या, एकटेपणाबद्दल, आयुष्यात न मिळालेल्या उभेबद्दल आणि स्वतःला नकोशा वाटणाऱ्या शांततेबद्दल. मी ऐकत होतो आणि त्याच वेळी जाणवलं होतं, मी
फक्त शेजारी नाही तर कोणीतरी खास बनत चाललेलोय. हळूच त्यांनी विचारलं, मी जास्त बोलते का? मी मान हलवली नाही. मला ऐकायला आवडतं. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात काहीतरी पाणी चमकलं. क्षणभर त्यांनी नजर खाली टाकली आणि मग पुन्हा माझ्याकडे पाहिलं. तर त्या नजरेत प्रश्न होता आणि थोडी भीतीसुद्धा. हळूच त्यांनी हात पुढे केला. तो हात माझ्या हाताला हलकासा लागला. कोणी मागे सरकलं नाही. तो स्पर्श फार साधा होता, पण मनात वादळ उठवणारा. कधी-कधी त्या हळूच म्हणाल्या, कुणाच्या जवळ बसल्यावर सुरक्षित वाटतं. मी उत्तर दिलं नाही, पण हात तसाच ठेवला. त्या रात्री आम्ही जास्त काही केलं नाही, पण दोघांनाही समजलं, आत्ता मागे जाणं कठीण आहे. त्या रात्रीनंतर काही दिवस आम्ही फारसे बोललो नाही. नजरा भेटायच्या, पण शब्द थांबायचे. दोघांनाही समजत होतं, आपण एका अशा वळणावर आहोत, जिथे एक पाऊल पुढे गेलं तर परत येणं कठीण. एका संध्याकाळी मावशी स्वतःहून म्हणाल्या, आज थोडं बोलायचं आहे, येणार का? आवाजात शांत होता, पण मनात खोल हालचाल. आम्ही समोरासमोर हॉलमध्ये बसलो. खूप वेळ कुणीच काही बोललं नाही. मग त्या म्हणाल्या, तुझी साथ मला खूप हवीहवीशी वाटते, पण मला स्वतःला थांबवावं लागतं. त्या शब्दात आकर्षण होतं, पण त्याहूनही जास्त जाणीव. आपण दोघेही एकमेकांसाठी खास आहोत. त्या पुढे म्हणाल्या, माझी आज रात्री पूर्ण करून दे. मग मी तिला दुसऱ्या रूममध्ये नेलं आणि रात्रभर 3 वेळा आम्ही एकमेकांची आनंद घेतला. आम्ही खूप थकलो होतो. मग ती म्हणाली, पण काही नात्यांचं सौंदर्य पूर्ण होण्यात नसतं, ते समजून घेण्यात असतं. त्या क्षणी मला कळलं की ही केवळ ओढ नव्हती, तर 2 एकट्या मनांची भेट होती. मी हळूच म्हणालो, तुमच्यामुळे मला स्वतःला ओळखता आलं. त्या हसल्या. तो हसणं वेगळंच होतं. हलकी वेदना आणि शांत समाधान. आम्ही एकमेकांपासून दूर गेलो नाही, पण मर्यादेत राहिलो. आजही त्या शेजारीच राहतात. नजरा भेटतात. हसणं होतं, पण त्या नजरेत आता हवं नाही, आधार आहे. आणि मला कळालं, काही कथा पूर्ण होतात कारण त्या संपतात आणि काही कायम राहतात कारण त्या मनात घर करतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.